संत ज्ञानेश्वर माऊलींना अखंड या विश्वाची माऊली म्हटलं. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हटलं जातं, अखंड विश्वाचा गुरु. एवढं ज्ञान त्यांच्याकडं. तर त्याचप्रमाणे मित्रांनो, संत एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हटलं जातं. त्यांच्यासारखी शांतता कुणाकडं नाही. प्रत्यक्षात भगवान विष्णूंचा अवतार संत एकनाथ महाराज म्हणजे या कलियुगातले शेवटचे संत. संत एकनाथ महाराजांनी एवढी भगवंताची भक्ती केली की भगवंतावरती भक्तीचं कर्ज झालं, भक्तीचं. आणि ते भक्तीचं कर्ज फेडण्यासाठी प्रत्यक्षात भगवान परमात्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण संत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष राबले. आणि 12 वर्ष प्रत्यक्षात भगवान परमात्म्यानं संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलं, रांजून भरला. आणि त्या एकनाथ महाराजांच्या रांजणाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. संत तुकाराम बीज झाल्यानंतर हा रांजून त्या ठिकाणी पूजन करून भरण्यास सुरुवात करतात. सुंदर अशी गोष्ट, म्हणजे खरी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजाच्या रांजणाची. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा. आणि जय जय रामकृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. जय हरी विठ्ठल म्हणून सुंदर अशा या कथेला आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, या मृत्यूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. आणि पंढरपूरच्या यात्रेला लाखो वारकरी बांधव पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी जातात. त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील वारकरी धारकरी पैठणला एकनाथ षष्ठीला जातात संत एकनाथ महाराजांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी. आणि त्याच्या अगोदर संत एकनाथ महाराजांचा रांजण भरण्याची तयारी चालू होते. तर मित्रांनो, संत एकनाथ महाराजांचा पाण्याचा रांजण म्हणजे अनेक लोकांना माहीत नाही. त्यांना वाटते 2-3 फूट किंवा 4 फूट जास्तीत जास्त मातीचं रांजण असेल. तर मित्रांनो, असं नाही. संत एकनाथ महाराजांचा जो रांजण आहे तो 21 फूट जवळजवळ खोल आहे. 21 फूट आणि 1 खण त्याची रुंदी. आणि विशेष म्हणजे मातीतला रांजण नाही, हा रांजण आहे दगडी बांधकामातला. एवढा मोठा रांजण. आता तुम्ही म्हणता एवढा मोठा रांजण का? तर मित्रांनो, संत एकनाथ महाराजांना 1200 एकर जमीन होती. आणि दररोज त्यांच्या घरी हजारो भगवंताचे भक्त गोरगरीब त्यांच्या घरी जेवण करायला असत बघा. त्यासाठी एवढा मोठा रांजण असत. आणि भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्षात संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरलेले आहे बघा. 12 वर्ष भगवंतानं पाणी भरलं संत एकनाथ महाराजांच्या घरी. श्रीखंड्या या नावानं पाणी भरलं. आणि प्रत्यक्षात भगवान परमात्म्यानं 1-2 वर्ष संत एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं नाही. तर मित्रांनो, 36 वर्ष भगवान परमात्मा नाथांच्या घरी काम करत होता, राबत होता. 36 वर्ष काम केलं भगवंतानं. तर पहिलं 12 वर्ष आपण ध्यान देऊन ऐका. पहिले जे 12 वर्ष आहे विठ्ठल नाम धारण करून भगवंतानं संत एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ वाजवले बघा. आणि पुढचे जे 12 वर्ष आहेत भगवंतानं त्या ठिकाणी केशव नाव धारण केलं. आणि संत एकनाथ महाराजांच्या घरी काम कशा पद्धतीने केलं तर ज्या वेळेला एकनाथ महाराज पूजा करायचे, दररोजचा नेम होता, त्या पूजेच्या वेळी लागणारी फुलं केशव त्या ठिकाणी आणून देत होते. म्हणजे प्रत्यक्षात भगवंत. देवाची जी वस्त्र असतात ती वस्त्र धुण्याचं काम त्या ठिकाणी परमात्म्याने केलं. चंदन म्हणजे उघडून देण्याचं काम केशव म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानं केलं. हे 12 वर्ष बघा. आणि शेवटचे जे 12 वर्ष आहेत ते 12 वर्ष काम श्रीखंड्या म्हणून संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतानं प्रत्यक्षात पाणी भरलं बघा. म्हणजे विचार करा, एवढी भक्ती अपाट की या भक्तीचं कर्ज फेडण्यासाठी 36 वर्ष भगवंताला त्या संत एकनाथ महाराजांच्या घरी काम करावं लागलं होतं. आणि हे काम करताना काय घडतंय पहा की मदनदास नावाचा एक भक्त द्वारकेमध्ये राहत होता आणि तो भगवंताची भक्ती करत होता, परंतु भगवंत त्या ठिकाणी भेटत नव्हता. आणि या भक्तीच्या ताकदीनं त्या मदनराव नावाचा जो भक्त होता द्वारकेला, ह्याला समजलं की भगवान श्रीकृष्ण पैठणला श्रीखंड्या रूपामध्ये पाणी भरतायत नाथांच्या घरी. आणि हा मदनराव नावाचा भक्त द्वारकेहून या पैठणमध्ये आला. नाथांशी बोलणं झालं.
आणि नाथानला त्या ठिकाणी या मदनरावनी सांगितलं, हो तुमच्या घरी असणारा हा श्रीखंड्या हा व्यक्ती साधा सुद्धा नव्हे आणि हा भगवान परमात्मा आहे. आता हे ऐकल्यानंतर संत एकनाथ महाराजांना आश्चर्य व्यक्त केलं त्यांनी. तर एक लक्षात घ्या, संत एकनाथ महाराज म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचाच अवतार आहे बघा. सगळं त्यांना माहीत होतं, परंतु त्यांना भगवंताला काम का करू दिलं बरं, हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. तर मित्रांनो, भगवंत कणाकणामध्ये आहेत आणि प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये भगवंताचा अंश आणणे. आणि संत, लक्षात घ्या, संतासाठी देवांना या ठिकाणी यावं लागले. एवढी अफाट भक्ती संत एकनाथ महाराजांची होती. आता याच्यानंतर संत एकनाथ महाराजांना हे सगळं समजलं, माहिती तर होतं. संत एकनाथ महाराजांनी परमात्म्याचा धावा केला आणि धावा केल्याबरोबर प्रत्यक्षात भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांनी या दोघांनाही दर्शन दिलं बघा. संत एकनाथ महाराजांना सुद्धा आणि त्या मदनरावला सुद्धा दोघांना दर्शन दिलं. आता हे दर्शन वगैरे दिल्यानंतर सगळं माता गिरजाबाई त्या ठिकाणी आल्या. आता माता गिरजाबाई आल्यानंतर म्हणाल्या, या श्रीखंड्याचं तर मला लग्नच करायचं होतं, कारण या ठिकाणी 18 ते 20 वर्ष वयोगट होता, वय होतं म्हणजे श्रीखंड्याचं. आणि 18 ते 20 वर्ष आपल्या घरी काम केलंय म्हणून गिरजाबाईंना त्या ठिकाणी वाटत होतं की याचं लग्न करावं. समोर अखंड विश्वाचा मालक परमात्मा उभा आणि त्या भगवान परमात्म्याने, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, माता माझ्या 16,108 पत्नी आहेत, पण आता मला जास्त काय वाढवू नका. आणि तुम्हाला विवाहाचा आनंद जर घ्यायचा असेल तर एकच काम करा, संत एकनाथ महाराजांना रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तो लिहास सांगा. आणि त्यांनी या स्वयंवराचं वर्णन नुसतं जरी केलं ना, तर त्या वर्णनानं तुम्हाला तो विवाहाचा आनंद भेटेल. प्रत्यक्षात भगवान परमात्म्याने सांगितला. आणि याच्यानंतर संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ काशीमध्ये जाऊन लिहिला बघा. आणि या ग्रंथाचं महात्म्य इतकं आहे की आजही रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ ज्याचा विवाह होत नाही, त्या मुलानं हा ग्रंथ जर अगदी वाचला, प्रामाणिकपणे पारायण केलं, तर त्याची इच्छांची पूर्तता होते बघा. जशी त्याला पत्नी पाहिजे तशी पत्नी मिळते. या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाची ताकद आजही बघा अनेक भक्तांना अनुभवायला मिळते. आणि प्रत्यक्षात भगवंतांनी म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी जे चतुर्भुज रूप दाखवलं होतं या दोघांनाही, भगवंत स्वतः सांगतात नाथांना की तुमच्या भक्तीचं कर्ज एवढं मोठं आहे की हे भक्तीचं कर्ज मी आता फेडू शकत नाही. आणि जोपर्यंत हे भक्तीचं कर्ज फेटत नाही तोपर्यंत तुमचं मी काम करत राहणार. तुमच्या घरी मी पाणी भरणारच रानामध्ये. प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं आणि भगवंत त्या खांबामध्ये भगवंत गुप्त झाले. तो खांब आजही त्या ठिकाणी नाथांच्या वाड्यामध्ये आज आहे. आणि ज्या ठिकाणी संत एकनाथ महाराज प्रवचन करायचे, टिकून बसायचे, तो खांबसुद्धा आज त्या वाड्यामध्ये साक्ष देत आहे. मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ गेला. प्रत्यक्षात भगवान परमात्म्यानं सांगितलंय नाथांना की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा, तुम्ही समाधिस्थ झाल्यानंतर सुद्धा मी येणारच, दरवर्षी येणार आणि तुमच्या या रांजणामध्ये कावड येऊन पाण्याची टाकणार. भगवान परमात्म्याने सांगितले बघा. नाथांना सांगतायत की तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला प्रचिती येईल, परंतु तुम्ही गेल्यानंतर लोकांना हे खरं वाटणार नाही, कारण त्यांची पाहण्याची ताकद तेवढी नाही, पाहण्याचा तो अधिकार त्यांना नाही, त्यामुळे मी त्यांना दिसणार नाही. म्हणून मित्रांनो, आज सुद्धा प्रत्यक्षात भगवान परमात्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण पैठणला येतात आणि संत एकनाथ महाराजांच्या त्या रांजणामध्ये पाणी भरतात. आता एकनाथ षष्ठी जवळच आलेली आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो ध्यान देऊन ऐका, आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजेच्याच दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेला या रांजणाची पूजा होती त्यांच्या वंशजाच्या हातून आणि नंतर पाणी भरण्यास सुरुवात होते. आणि जोपर्यंत भगवंताची एक कावड त्या ठिकाणी बघा रांजणात पडत नाही, प्रत्यक्षात भगवंताची तोपर्यंत हा रांजून भरत नाही बघा. मग किती बी तुम्ही पाणी आणा. आणि साधारणतः पंचमीपर्यंत भगवंत त्या ठिकाणी येतात 3-4 दिवसात. आणि भगवंताच्या हातून आलेली एक कावड त्या रांजणात पडली की तो रांजून भरतो. मित्रांनो, कुठली शंका मनात धरू नका. हजारो त्या ठिकाणी भक्त येतात आणि पाणी भरतात. कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या स्वरूपात भगवंत त्या ठिकाणी येतात आणि आजही त्या रांजणामध्ये पाणी टाकतात आणि मगच कावड भरते. आणि त्या रांजून भरला तरच नाथ महाराजांची षष्ठी उत्सव साजरा होतो बघा. जोपर्यंत रांजून भरत नाही तोपर्यंत हा षष्ठीचा उत्सव साजरा होत नाही. आज सुद्धा याचा अर्थ आहे मित्रांनो, विचार करा संतांच्या भक्तीची ताकद किती, की एवढं भक्तीचं कर्ज झालं. प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं नाथांना की तुमच्या भक्तीचं
माझ्यावर चढलेलं कर्ज आहे आणि कर्ज फेडण्यासाठी मला तुमच्या घरी पाणी भरावं लागेल. जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत पाणी भरेल. विचार करा, आज शेकडो वर्षाचा काळ निघून गेला. भगवान परमात्मा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण आजही संत एकनाथ महाराजांच्या घरी पाणी भरायला येतात बघा, कावड घेऊन. या एकनाथ षष्ठीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्या पांडुरंगाचा भक्त म्हणजे वारकरी आणि धारकरी, या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माची लोक त्या उत्सवाला पैठणमध्ये येतात. आणि हा जनसागर जणू समुद्राच्या लाटा हेलकावत्यात तसं आपल्याला या ठिकाणी दृश्य पाहावयाशी मिळतं. मित्रांनो, संत एकनाथ महाराजांच्या रांजणाची ही गोष्ट, एका भक्तीच्या ताकदीची गोष्ट आपल्याला जर आवडली असेल तर आम्हाला एक कमेंट जरूर करा. पण ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं आम्हाला नाव शेअर करा. आपण एकनाथ षष्ठीला पैठणला गेला असताल तरी आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.